पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात। 65 वर्षाच्या वृद्धाचा 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर रास्ता रोको, 15 दिवसात आरोपपत्र दाखल करू, पोलिसांचं आश्वासन। अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय यांना ईडीचं समन्स। समता पतसंस्थेतल्या 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोटीस। टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। 2 दिवसांपूर्वी युक्तिवाद पूर्ण, जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक, 1,40,000 कोंबड्या नष्ट करण्यास सुरुवात, लाखो अंडीही नष्ट करणार। 12वीच्या परीक्षेचा आज निकाल, दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार, सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। पश्चिम बंगालच्या 15 मतदान केंद्रांवर आज फेर मतदान, मतमोजणी टेबलावर केंद्रीय कर्मचाऱ्यांची निवडणूक आयोगानं केलेल्या सक्तीला तृणमूल काँग्रेसचं सुप्रीम कोर्टात आव्हान। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळला इराणचा चर्चेचा नवा प्रस्ताव। इराणच्या नेतृत्वातच ताळमेळ नसल्याची टीका, तर इराणच्या नेत्यांसोबत फोनवर चर्चा सुरू असल्याची ट्रम्प यांची माहिती। दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सनं विजय। राजस्थानच्या 225 धावांचा दिल्लीकडून यशस्वी पाठलाग, पथुम निसंका, केएल राहुलची तडाखेबंद खेळी। नाशिकच्या टीसीएस मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। गेल्या 2 सुनावणीत सरकारी वकील आणि संशयित आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता। दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता। सध्या अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खाननं मदत केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे निदा खानला अटकपूर्व जामीन मिळणार की तो फेटाळला जाणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल। तर याच टीसीएस प्रकरणातील इतर 4 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतेय। या 4ही आरोपींना आज दुपारच्या सत्रात न्यायालयात हजर केलं जाईल। त्यामुळे या आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार का हे आजच्या सुनावणीतच स्पष्ट होईल। करमाळ्यातील भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेचा दुसऱ्यांदा दिलेली पोलीस कोठडी आज संपणार आहे। मनोहर भोसलेला आज पुन्हा माढा न्यायालयात सादर केलं जाईल। दरम्यान मनोहर भोसलेवर करमाळ्यात दुसरा गुन्हा दाखल झाल्यानं त्याला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याचा निर्णय आज होईल। विमान उड्डाण करण्यास लागणाऱ्या इंधनाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून भरमसाठ वाढ झाल्यानं मेटाकुटीला आलेल्या एअर इंडिया कंपनीनं एक मोठा निर्णय घेतलाय। एअर इंडिया कंपनी आता दररोज 100 फेऱ्या कमी करणार आहे। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय। एअरलाइन्स सध्या जवळपास दररोज 900 उड्डाणं चालवते। उड्डाणांमध्ये 100 फेऱ्या कमी झाल्यानं आता एअर इंडियाच्या दिवसभरात केवळ 800 फेऱ्या होतील। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाच्या 58व्या भव्य कला व क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधलाय। या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, शिवसेनेचे सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, माजी नगरसेवक अनिल पाटणकर उपस्थित होते। आता मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरचा कनेक्टिंग लिंक आजपासून दोन्ही बाजूंनी पूर्ण क्षमतेने सुरू होतोय। कनेक्टिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतोय। आजपासून दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू झाली आहे। एक्सप्रेस हायवेवर सलगच्या सुट्ट्यांमुळे गर्दी होते आणि त्यामुळे त्यावर आता तोडगा म्हणजे कनेक्टिंग लिंकमुळे संपूर्ण घाट सेक्शन बायपास होतोय। काल दुपारी कार्यक्रम संपल्यावर मुंबईकडून पुण्याकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला होता, तर कार्यक्रमाचा स्टेज असल्यामुळे पुणे ते मुंबई लेन काही काळ बंद होती। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा घाटात आज वाहतूक कोंडी दिसत नाहीये। काल वाहन चालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता। आज सकाळपासून दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे। मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे जाणारी मार्गिका सुरू करण्यात आली आहे, मात्र पुण्यावरून मुंबईला येणारी मार्गिका ही काही काळ बंद होती। तर आजपासून कनेक्टिंग लिंक म्हणजेच मिसिंग लिंक हा पूर्णपणे कार्यान्वित होतोय।
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती लोणावळा घाटामध्ये काल मिसिंग लिंकचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि या उद्घाटनाच्या वेळेस आपण काल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी या लोणावळा घाटामध्ये झालेली होती. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर आज कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी नाहीये. सकाळपासून आहे ते संपूर्णपणे जर वाहतूक पाहिली तर सुरळीत आहे. सध्याची आपण लेन बघता की मी या मिसिंग लेनवरतीच उभा आहे आणि मुंबईवरून पुण्याला जाणारी ही लेन आहे आणि संपूर्णपणे पाहता की इथे कोणत्याही प्रकारची आज वाहतूक कोंडी नाहीये. त्यामुळे काल मिसिंग लिंक सुरुवात झाली होती आणि त्याचा फायदा आता कुठेतरी या एक्सप्रेसवे हायवेला होताना दिसतोय आणि आज पुण्याला जाणारी वाहतूक ही संपूर्णपणे सुरळीत सुरू आहे. जी मिसिंग लिंक चालू आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुंबईवरून पुण्याला जाणारी लेन आहे ती चालू आहे, मात्र पुण्यावरून मुंबईला येणारी लेन आहे ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीये. या संदर्भामध्ये आपण माहिती घेतली असता अजून 2 ते 3 दिवस लागतील अशा प्रकारची या ठिकाणी यंत्रणांकडून आहे, प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. कारण पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या मार्गिकेवरती काही ठिकाणी काम अजून बाकी आहे आणि त्यामुळेच 2-3 दिवसानंतर आहे ती पुण्यावरून मुंबईला येणारी मिसिंग लिंक आहे ती सुरू होणार आहे. त्यामुळे आज आपण पाहिलं तर सकाळपासून कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी आहे ही या लोणावळा घाटामध्ये जुन्या आणि नवीन दोन्ही मार्गावरती झालेली दिसून आलेली नाहीये. विनायक पटेल, एबीपी माझा, लोणावळा. तर या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, पुलाचं बांधकाम, बोगद्याचं बांधकाम, त्यातील सोयी सुविधा आणि त्यातील इमर्जन्सी सिस्टीम या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर. टायगर व्हॅलीच्या समोर बांधण्यात आलेला हा अत्यंत अवाढव्य असा ब्रिज, ज्याला केबल स्ट्रेट ब्रिज असं म्हणतात, आणि हा ब्रिज जो आहे तो या प्रकल्पाचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे. आणि या ब्रिजला बनवण्यासाठी सगळ्यात जास्त कठीण गोष्टींचा सामना या इंजिनियर्सला करावा लागला होता. कारण की हा प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पामधला हा ब्रिज तब्बल 182 मीटर उंच असलेला आहे आणि हा जो मधला पायलॉन आहे, पायलॉन म्हणजे हा मधला ज्या ठिकाणी केबल्स जोडले गेलेले आहेत तो पायलॉन, तो खांब जो आहे तो 182 मीटर उंच, इतका प्रचंड उंच आहे. आता आपण त्या मुख्य बोगद्यामध्ये जाणार आहोत, ज्या बोगद्याची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. अशा प्रकारचे 2 बोगदे आहेत. आपण पाहता एक पुण्याच्या दिशेने जाणारा बोगदा आहे, तर त्याच्याच बाजूला पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा बोगदा आहे. 9 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे आणि त्यामुळे या बोगद्यामध्ये फ्रेश हवा, ऑक्सिजन येणं गरजेचं आहे. म्हणूनच या बोगद्यात अत्याधुनिक अशी व्हेंटिलेशन सिस्टीम ठेवण्यात आलेली आहे. एका बाजूला आपला SOS म्हणजेच त्या निळ्या कलरचा हा जो साईन बोर्ड दिसतोय, त्या साईन बोर्डचा अर्थ असा आहे की या ठिकाणी एमर्जन्सी फोन कॉल करण्यासाठी या ठिकाणी फोन सिस्टीम ठेवण्यात आलेली आहे. इथे एका बाजूला जर आपण पाहिलात तर दोन्ही बोगदे जे आहेत ते एकमेकांना जोडण्यात आलेले आहेत. समोर आपल्याला दुसरा बोगदा दिसतोय आणि याचं कारणच ते आहे जे म्हणजे या 9 किलोमीटरच्या बोगद्यामध्ये जर आग लागली, जर अपघात झाला, जर काही इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर त्यावेळी एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यामध्ये जाण्यासाठी हे मध्ये बायपास ठेवण्यात आलेले आहेत. आतमध्ये CCTV देखील आहे, जे CCTV देखील एका अत्याधुनिक यंत्रणेला जोडलेले आहेत. त्या CCTVच्या माध्यमातून संपूर्ण या बोगद्यामध्ये गाड्यांचं जे परिचालन आहे त्या परिचालनावर लक्ष ठेवता येणार आहे. या प्रकल्पातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या सगळ्या भागाचा आर्थिक सामाजिक विकास घडताना दिसणार आहे. कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, पुणे. युद्धविरामासंबंधी इराणनं पाठवलेला नवा प्रस्ताव अमेरिकेनं फेटाळून लावलाय. पाकिस्तान मार्फत हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. इराणचा चर्चेचा नवा प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळून लावलाय. प्रस्तावावर मी समाधानी नाही, बघू पुढे काय होतंय ते, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. त्याचवेळी इराणच्या नेत्यांसोबत फोनवरून चर्चा सुरू असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. They want to make a deal, but I'm not satisfied with it, so we'll see what happens. Iran wants to make a deal because they have no military left, essentially, and they want to make a deal, but I'm not satisfied with it because it's never been sought before. There's been many times, and nobody's ever gotten it before. They consider it totally unconstitutional. But we're always in touch with Congress, but nobody's ever sought it before. Nobody's ever asked for it before. It's never been used before. Why should we be different?
तर इराणला कुठल्याही स्थितीत अण्वस्त्र देता येणार नाहीत, कारण त्यांचा वापर ते इस्रायल, पश्चिम आशियाई देश आणि युरोप विरुद्ध करतील, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणच्या सर्व 159 युद्धनौका देखील नष्ट केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. तर इराणच्या 159 युद्धनौका आम्ही नष्ट केल्याचा पुनरुच्चार डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. मात्र इराणला अण्वस्त्र देता येणार नाही असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय, कारण ती अण्वस्त्र जर इराणला दिली तर त्यांचा वापर इस्रायल, पश्चिम आशियाई देश आणि त्यासोबतच युरोप विरोधात इराण करू शकतो, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे इराणचा आणखी एक प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावलेला आहे. Not give Iran a nuclear weapon. It's all I can say. You can, because they would use it on a place called Israel very quickly, and they would use it in the Middle East, and they'd use it in Europe, and I guess we'd be next, and it's not going to happen. Don't worry about it. We've taken apart. We've taken their Air Force is non-existent. It's gone. Their Navy, they had a very strong Navy. They had the strongest Navy by far in the Middle East, many times over. They have 159 ships. Every single ship is at the bottom of the sea right now. इराणनं पाकिस्तानच्या माध्यमातून पाठवलेला प्रस्ताव फेटाळला असला तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचं मात्र कौतुक केलंय. पाकिस्तानबद्दल मला खूप आदर आहे. शहबाज शरीफ आणि आसिफ मुनीर मोठे नेते आणि लष्कर प्रमुख आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. Pakistan has opened the land route with Iran. Did they consult you before opening it up to Iran? And are you aware of it? That was a vicious bee. I know everything about it. Yeah, I have great respect. Are you from Pakistan? No, I'm not from Pakistan. I have great respect for Pakistan and for the Field Marshal and for the Prime Minister. Yeah, I know that. तर इराणच्या लष्कराकडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत महत्त्वाचं निवेदन जारी करण्यात आलंय. हॉर्मुझ हे इराणसाठी उत्पन्नाचं साधन आहे. कुठल्याही स्थितीत इराण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून माघार घेणार नाही, असं पुन्हा एकदा इराणनं स्पष्ट केलंय. आम्ही हॉर्मुझमधील सुरक्षा आणखी वाढवू, असंही इराणी लष्करानं म्हटलंय. तर हॉर्मुझमधील अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणचं मोठं नुकसान होत असल्याचा अमेरिकी लष्कराचा दावा आहे. इराणचा आतापर्यंत 480 कोटी डॉलरच्या नुकसानीचा अंदाज आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीत 30हून अधिक इंधन जहाजं अडकल्याचाही दावा करण्यात येतोय. तर इराणचं यामुळे 480 कोटी डॉलर्सचं नुकसान झालंय, असं अमेरिकेकडून दावा करण्यात येतोय. तर एका बाजूला आखाती युद्धात शस्त्रसंधी सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला मोठा दणका दिलाय. कार आणि ट्रकच्या आयातीवर 25% टॅरिफ लादण्यात आलाय. अमेरिकेत कार, ट्रक बनवण्यास टॅरिफ नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. युरोपियन युनियन व्यापार करार पाळत नाही, असंही डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. इराण हा एक खूप सुंदर देश आहे, त्याचा एकदा दौरा केला पाहिजे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणच्या सगळ्या नेत्यांचा खात्मा झालाय. ते खूप वाईट लोक होते. त्यांनी 42,000 आंदोलकांना मारून टाकलं, असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ब्रेकनंतर आजच्या अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे परभणीमधून. परभणी जिल्ह्याचं तापमान 44 अंशांत पार गेलंय आणि त्यामुळे परभणीकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. एकीकडे उन्हाच्या झळा जाणवत आहेत, तर दुसरीकडे तीव्र पाणी टंचाई जाणवते. परभणीच्या सेलू तालुक्यातल्या रावा तांडा या गावात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील पाणी पुरवठा योजनेला पाणी येत नाहीये, ना बोरवेलला पाणी, आणि त्यामुळे गावाच्या बाहेरून 1 किलोमीटर अंतरावरील एका विहिरीवरून गावकऱ्यांना पाणी भरावं लागतंय. ज्या विहिरीला पाणी आहे त्या विहिरीला कठडेही नाहीत आणि त्यामुळे जीवघेणी कसरत करत गावातील महिला पाणी भरतायत आणि त्यामुळे प्रशासनानं कमीत कमी टँकर तरी द्यावा, अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी.
परभणी जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. जवळपास 44° पर्यंत तापमान गेलेलं आहे आणि यामुळेच कुठंतरी बघितलं तर या उन्हाळ्यामध्ये एकीकडे ऊन तापतंय आणि दुसरीकडे पाणी टंचाईच्या झळा सुद्धा परभणी जिल्ह्यातील नागरिकांना सोसाव्या लागतात. मी सध्या परभणीच्या सेलू तालुक्यातील रावा तांडा या ठिकाणी आणि आपण जर बघितलं तर हा तांडा त्या ठिकाणी जवळपास अर्धा किलोमीटर लांब हा तांडा आहे आणि तिथून या महिलांना या विहिरीचं पाणी घेऊन जावं लागतंय. गावामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, पाईपलाईन आहे, विहीर आहे, मात्र अनेक वर्षापासून त्याला पाणी नाही. या अशा पद्धतीनं गावातील महिला ज्या आहेत त्या रखरखत्या उन्हामध्ये येऊन या विहिरीवरून पाणी शेंदून घेऊन जातात. काय समस्या आहे नेमकी पाण्याची? आम्हाला 5 वर्षापासून पाणी नाही साहेब. बोला बोला. 5 वर्षापासून पाणी नाही, पाण्याची कोणी व्यवस्था करत नाही. बरं, कशामुळे पाणी नाही काय माहिती आता कशामुळे. ते मतदान मागतात, काही माग करतात, पण आम्हाला पाण्याची व्यवस्था करत नाही. गरम शेक पण येत नाही. आमच्या म्हातारे त्यांना पाणी शेंदाला न्यायचं ते खड्ड्याखुटी आता तुम्ही बघितले ना, आता त्याच्यामध्ये आमची सासू एकदा पडली होती, पाय मोडला त्यांचं. ते असे लिंबाखाली पडले. आता जाऊन बघा तुम्ही. पाणी नाही आम्हाला, काय नाही. पाण्याची व्यवस्था करा. हे मतदानाच्या टायमाला सगळे येते साहेब लोक, मावशी आम्हाला मत द्या, मत द्या, तुम्हाला एवढे पैसे देतो, तुमची सुविधा करतो. कोणी काय आम्हाला विचारत नाही गरीब माणसाला. पाणी नाही, पाणीच लई त्रास आहे आम्हाला. हो, इथून आम्ही म्हातारे कोतारे नेतो, इथून खडे खडे आहेत, वाट नाही, काय नाही. हो, आम्हाला हे 2 तास 3 तास पडतो तर मग भांडा उचलून नेतो डोसक्यावर. आम्हाला पाण्याची एवढी तंगसाई आहे सर की इथून जर जेव्हा भांडा भरून नेईल तेव्हा पाणी प्यायला भेटतंय. आणि एकतर म्हाताऱ्या कोताला येते एवढं लांब यायला अडचण येतो. खड्ड्याखुड्डीत पडतात, हे होतात. आमच्याकडे ते ग्रामसेवक कोणचा अधिकारी आणखीन येऊन बघितलं तुम्हाला काय समस्या आहे. हापशे पण चालत नाही हापशात काही नाही. आता 1-2 बोरं घेतले घरू खाजगी, त्यांनाही पाणी लागलं नाही. विकत पाणी घेण्याची वेळ या गावकऱ्यांवर आली. त्यामुळे आता कुठंतरी प्रशासनाने लक्ष देऊन इथं बोर अधिग्रहण असेल, विहीर अधिग्रहण असेल किंवा टँकरचा पर्याय असेल हे उपलब्ध करून देण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, ABP माझा, सेलू. 2.5 लाख लोकसंख्येच्या गोंदिया शहरासह कुडवा आणि कटंकी या 2 मोठ्या गावातील 22,000 नळधारकांना वैनगंगा नदीच्या डांगुर्ली पात्रातून पिण्याचं पाणी पुरवलं जातं. मात्र उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं वैनगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्यानं खालावते आणि त्यामुळे 7 दिवस पुरेल एवढंच पाणी असल्यानं गोंदिया शहराला मर्यादित पाणी पुरवठा केला जातोय. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने उपाययोजना करून 50 किलोमीटर लांब असलेल्या सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरणातून पाणी वैनगंगा नदीपात्रात सोडण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी सुरू असलेलं काम हे जवळपास पूर्ण झालं असून त्यामुळे पुजारी टोला धरणातून पाणी वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता गडवीर यांनी सांगितलं आहे. तिकडे सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील अनेक गावातही पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झालाय. कडक उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटतायत आणि त्यामुळे ढेबेवाडी विभागामध्ये 7 ते 8 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अंबवडे, पाणेरी यासह 5 ते 6 वाड्या वस्त्यांना पाणी नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील यांनी स्वखर्चानं पाण्याचे टँकर सुरू केलेत. मात्र या भागात दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. नेहमीच्या पाणी टंचाईमुळे गावातील मुलामुलींचं लग्नही ठरत नाहीये. या गावात मुली द्यायला लोक तयार नाहीयेत अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे आणि त्यामुळे सरकारनं कायमचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी हे गावकरी करतायत. 1,500 संख्येचं आमचं गाव आहे. टोटल मुंबई सुट्ट्याच्या गावाला आले त्या लग्नासाठी, यात्रेसाठी. पण आम्हाला प्यायचे पाणी आणि खर्चाला पाणीही भेटत नाही. आज आपल्या जिल्हा परिषद सदस्य श्री मृणाली महेश पाटील यांच्या माध्यमातून आज आमच्या गावाला पाण्याची टँकरची सुविधा 3 दिवसापासून चालू झालेली आहे. त्यांचा आपण मनापासून आभारी आहे आणि शासनानं खरोखर आमच्या गावावरती लक्ष देऊन पाण्याचं जी समस्या आहे या सोडवायचं अशी मी सरपंच म्हणून माझी एक गावाच्यासाठी शासनाला विनंती आहे. आमच्या गावात पाण्याची भरपूर टंचाई असल्यामुळे भरपूर लोकांना त्रास हा लय भरपूर सहन करावा लागतोय. प्लस आता पाण्याची म्हणजे 3 दिवस झाले जरा पाणी सोय जरा टँकर येऊन केलेली आहे. पण मुंबईवाले वगैरे सगळी गावात घरात बसायला लागतं की पाणी टँकर केव्हा येईल त्याची वाट बघत मुलांना बाळांना सर्वांना बसायला लागते. मग पाणी आल्यानंतर आम्हाला पाण्याची सुविधा कधीतरी मिळते. आता 3 दिवस झाले पाणी मिळते. त्या पाण्याची भरपूर टंचाई आहे. त्याच्यासाठी काहीतरी विचार करून आमची सोय पाण्याची केली पाहिजे.
भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका तुमसर तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः तुमसर तालुक्यात या पावसाची चांगलीच हजेरी पाहायला मिळाली आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतातील उभं भात पीक हे जमीनदोस्त झालंय. अनेक ठिकाणी भाताची कापणी सुरू होणार होती, तर काही ठिकाणी पीक लोंब्या भरण्याच्या अवस्थेत होतं. वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक शेतातील डोलणारं उन्हाळी भात पीक पूर्णपणे जमिनीला टेकलंय. शेतात पाणी साचल्यानं आता पिकाला मोड फुटण्याची किंवा दाणे काळे पडण्याची शक्यता वर्तवली जाते. या अवकाळी पावसामुळे तुमसरमधील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. आता शासनानं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पाऊस झाल्यामुळे हा वादळी पाऊस झाल्यामुळे धान पूर्ण झोपला आहे आणि पावसात याच्या पांढऱ्या लोंब आता हे होण्यास चालू झालेलं आहे. तरी पण मी शासनाला एवढी विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर नुकसान पंचनामे आदेश काढावे आणि आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी आम्ही शासनाकडून आशा करतो. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आता उघडपणे समोर आली आहे. निमित्त होतं माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या कोरेगाव शहरातील संपर्क कार्यालयाचं आणि 3 नवीन शाखांचं उद्घाटनाचं. या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हजेरी लावली. मात्र विद्यमान आमदार महेश शिंदे यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा ठळकपणे जाणवली आहे. एवढंच नाही तर राजाभाऊ बर्गे हे खरं तर आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र कार्यक्रमाच्या एकाही पोस्टर बॅनरवर आमदार महेश शिंदे यांचा फोटो नव्हता. जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी महेश शिंदे यांनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आली आहे. राजाभाऊ बर्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं मोठं पाठबळ मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचं चित्र पाहायला मिळते. मी सध्या कोरेगावमध्ये आहे, तुम्ही बघू शकताय. शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. कोरेगाव तालुक्यामध्ये पहिली जी शिवसेनेची शाखा आहे आणि जनसंपर्क कार्यालय आहे याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे पक्षाचे अनेक बॅनर या कोरेगावमध्ये लावण्यात आले. यामधून जे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आहेत त्यांचा फोटो देखील वगळण्यात आला आहे. शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या शाखेच्या उद्घाटनाच्या वेळी देखील या ठिकाणी जे बॅनर्स लावण्यात आले, बोर्ड्स लावण्यात आले, त्यावरून देखील शिवसेनेच्या आमदारांचा फोटो वगळण्यात आला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आमदार महेश शिंदे जे शिवसेनेचे आहेत त्यांना वगळल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळते. अचानक जे राजाभाऊ बर्गे आहेत त्यांनी शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि महेश शिंदे आणि राजाभाऊ बर्गे यांच्यामध्ये जो दुरावा आहे तो निर्माण झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळालं. राजाभाऊ बर्गे यांच्या वतीने जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. उद्घाटनाला आमदार महेश शिंदेंनी पाठ देखील फिरवल्याचं दिसताना आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आमदार महेश शिंदे यांची भूमिका काय असेल यांच्या भूमिकेकडे देखील सर्व जिल्ह्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते. आमदार महेश शिंदेंना कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये देखील टाळलं, त्यामुळं अनेक विविध चर्चा आता रंगू लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, शाखांचे उद्घाटन अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला. तुम्ही पाहिलं असेल काल नियोजन झालं आणि आज किती उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव नगरीमध्ये लोकांनी शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलेला आहे. राजाभाऊंनी जो निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करायचा घेतला, लोकांना तो रुचलेला आहे. लोकांनी त्याचं भरभरून स्वागत केलेलं आहे आणि आम्ही दोघांनी आदरणीय शिंदे साहेबांनी मी भावना आश्वासित केलेलं की पूर्ण ताकदीनं पक्षाची ताकद, पक्षाची संघटना तुमच्या पाठीशी उभे राहील. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी गुजरातमधील राष्ट्रीय महामार्ग 48 वरील सुरत भरूच मार्गावरील चोर्यासी टोल नाक्यावर भारतातील पहिली मल्टी लेन फ्री फ्लो अडथळामुक्त टोल प्रणाली सुरू केली आहे आणि यामुळे महामार्गावरील प्रवासाच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे वाहने टोल नाक्यावर न थांबता पुढे जाऊ शकतात. यासाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख आणि फास्टॅग यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून टोल आपोआप वजा केला जातो. या उपक्रमाचा उद्देश वाहतूक कोंडी कमी करणं, प्रवासाचा वेळ घटवणं, इंधन कार्यक्षमता सुधारणं आणि वाहनांमुळे होणारं उत्सर्जन कमी करणं हा आहे. त्याचबरोबर टोल कार्यपद्धतीत मानवी हस्तक्षेप कमीत कमी करण्यावरही यात भर देण्यात आला आहे.
आता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 12वी बोर्डाचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. आज सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होतीये आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. यंदा 12वीच्या परीक्षेसाठी 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि त्यामुळे आजच्या लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष हे 12वी बोर्डाच्या या निकालाकडे असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात पुन्हा एकदा बर्ड फ्लूनं डोकं वर काढलंय. H5N1 या विषाणूचा संसर्ग आढळल्यानंतर प्रशासनानं तातडीनं ॲक्शन घेतली आहे. 3 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तब्बल 1,40,000 कोंबड्यांच्या कलिंग प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासोबतच लाखो अंडी देखील नष्ट केली जातील. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असून यापूर्वी 2006-2021 नंतर आता 2024 मध्ये पुन्हा संसर्ग आढळल्यानं प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं टाकलंय. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पोल्ट्री हब म्हणून नवापूरची ओळख आहे आणि गेल्या 19 वर्षात तिसऱ्यांदा नवापूरच्या या पोल्ट्री हबमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. नवापूरमधील 3 पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागातर्फे कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. नवापूरमधील पोल्ट्र्यांमधील कोंबडी मृत्यूचं प्रमाण वाढल्यानंतर अहवाल भोपाळला पाठवण्यात आला होता. नमुने भोपाळला पाठवले आले होते. तेथून H5N1 हा विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आल्यानंतर आता कलिंग ऑपरेशनला सुरुवात झाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या 25 टीम करण्यात आलेल्या आहे. या टीमच्या माध्यमातून अगोदर पक्ष्यांची मोजदाद केली जाणार आहे आणि त्यानंतर एकूण अंड्यांचीही मोजदाद केली जाईल. कलिंग ऑपरेशन सुरू झाले असून कलिंग ऑपरेशनसाठी 25 टीम आहेत. अजूनही काही पथकं बाहेरील जिल्ह्यातून मागवले जाणार आहेत. एकूणच कलिंग ऑपरेशन हे 6 ते 7 दिवस सुरू राहणार असून जवळपास 1 किलोमीटरच्या रेडियसमधून 7 पोल्ट्री फार्ममधील 1,40,000 पेक्षा अधिक कोंबड्यांचं कलिंग केलं जाणार आहे आणि जवळपास तितकेच अंडे ही नष्ट केले जाणार आहेत. पशुसंवर्धन विभागाकडनं प्राथमिक माहिती घेतली जात आहे. कलिंग ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसायाचं कंबरडं मोडलेलं आहे. एकूणच शासनाकडनं मिळणारी मदत ही तुटपुंजी असली तरी नवापूरमधला पोल्ट्री व्यवसाय बर्ड फ्लूमुळे आता आस्थाकडे जाताना दिसून येत आहे. विकेश पाटील, ABP माझा, नंदुरबार. 7 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं कलिंग सुरू करण्यात आलंय. कोंबड्यांना पोत्यांमध्ये भरून खोल खड्ड्यात पुरलं जात आहे. या कारवाईत अंडी आणि पशुखाद्य देखील मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 25 पथकं कार्यरत असून इतर जिल्ह्यातूनही मनुष्यबळ मागवण्यात आले. पुढील 5 दिवसात ही मोहीम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पक्ष्यांचं कलिंग म्हणा किंवा नष्ट करण्याची सुरुवात करत आहोत आणि आमची टीम आता इथे सगळ्या रेडी झालेल्या आहेत. आपण पहिल्यांदा पक्षी एक टीम असते ती पक्षी मोजून घेईल. मोजल्यानंतर कलिंग सुरू होतील आणि कलिंग त्या जे पक्षी आहेत ते गठ्ठा पोत्यात भरून त्या जो डम्पिंग हे असतो डिच असतो तिथे पोहोचले जाते आणि मग त्यांना वरतून आपण नष्ट केलं जाईल. आमच्या जो रिपोर्ट आहे त्या 7 पोल्ट्री फार्मचा आहे तो आणि त्यामध्ये जवळजवळ 1,40,000च्या आसपास आमच्याकडे टेंटेटिव्ह फिगर आहे. ती ऍक्च्युअल जी फिगर आहे ती 1 to 1 मोजल्यानंतर आम्हाला लक्षात येईल. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि राखीव क्षेत्रातील जंगलात सेन्सस घेण्यात आला असून आज सकाळी ही पूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. या प्रक्रियेत राज्यभरात हजारो वन्यजीव प्रेमी सहभागी झाले होते. वॉटर होल सेन्सस किंवा मचाण सेन्सस ही प्राणी गणनेची इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेली प्रक्रिया आहे. गेल्या काही वर्षांपासून या प्रक्रियेला निसर्गानुभव असं नाव देण्यात आलंय. उन्हाळ्यात झालेली पानगळ, बुद्ध पौर्णिमेचा लख्ख चंद्रप्रकाश आणि जंगलात पाण्याची कमतरता या बाबी लक्षात घेऊन इंग्रजांनी मचाण सेन्ससला सुरुवात केली होती. जंगलातील एखाद्या पाणवठ्याजवळ मचाणवर बसून तिथे 24 तासात येणाऱ्या जनावरांची गणना करणं म्हणजेच मचाण सेन्सस. एखाद्या भागात वन्य प्राण्यांची असलेली संख्या आणि प्रकार जाणून घेण्यासाठी हा अतिशय उत्तम मार्ग आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो वन्यजीव प्रेमी मचाण सेन्ससमध्ये सहभागी होतात. राज्यभरातील आज जेवढेही व्याघ्र प्रकल्प आहे, अभयारण्य आहे आणि संरक्षित क्षेत्रातलं जंगल आहे त्या सर्व ठिकाणी आज मचाण सेन्सस केल्या जात आहे. बुद्ध पौर्णिमा आणि मचाण सेन्सस असा हा पूर्ण एक उपक्रम असतो.
मुख्य म्हणजे इंग्रजांच्या काळापासून ही प्रथा सुरू झालेली आहे मचान सेन्ससची. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बुद्ध पौर्णिमा ही मे महिन्यात शक्यतो येतं. या दिवसात पूर्ण कडक उन्हाळा असतो आणि आपल्याकडच्या जंगलांमध्ये पूर्णपणे पानगळ झालेली असते, दूर दूरपर्यंत व्हिजिबिलिटी असते. उन्हाळ्यात पाण्याचे जे सोर्स असतात ते सर्व आटून जातात आणि अतिशय सीमित भागात या दिवसात पाणी अवेलेबल असतं. हा सर्व या ज्या 3 गोष्टी आहे, 3 फॅक्टर्स आहे, याच्यामुळे इंग्रजांनी ही मचान सेन्सस म्हणजेच वॉटर होल सेन्सस ची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली होती. सर, या प्रक्रियेचं पूर्ण काय महत्व आहे आजच्याही काळामध्ये आणि काय सांगाल या पूर्ण प्रक्रियेबद्दल? दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ताडोबामध्ये 79 मचांवर आपण निसर्गानुभव 2026 राबवितो आहेत. त्याकरिता पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभागी होतात आणि पर्यटकांना एक बुद्ध पौर्णिमेनिमित्त एक जंगलामध्ये निसर्गाच्या सहवासात रात्र घालविण्याचा आणि निसर्गाच्या सर्व हालचाली, सूक्ष्म हालचाली सुद्धा त्या स्वतःच्या मनामध्ये नोंद करतात. आपण आता एका मचानीवर आलेलो आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जुनोला भागातील हे मचान आहे. जवळजवळ एक 5 बाय 5 फूट अशी ही मचान आहे आणि या मचानीच्या अगदी जवळ एक आर्टिफिशियल वॉटर बॉडी आहे. कदाचित तुम्हाला अंधारामुळे फारही दिसू शकणार नाही, मात्र ही वॉटर बॉडी इथे आहे. ही नॅचरल नाही आहे, ही आर्टिफिशियल वॉटर बॉडी आहे आणि या वॉटर बॉडीच्या जवळपास कुठेही पाणी नाही आहे. त्यामुळे अशी एक शक्यता आहे की या ठिकाणी बरेचसे प्राणी जे आहे ते रात्री किंवा उद्या पहाटे सुद्धा येऊ शकतात आणि हे जे प्राणी आहे याची गणना होईल आणि हीच खरी एक्सरसाइज आहे या पूर्ण वॉटर होल सेन्ससची, ज्यामध्ये तुम्ही मचानीवर बसता आणि या ठिकाणी येणारे कोणते प्राणी आहे, किती संख्येत आले टिपावं लागतं. मात्र सध्या आपल्याला शांत बसावं लागेल, कारण आत्ताच वन विभागाची गाडी आपल्या इथे सोडून गेलेली आहे आणि अनेक पर्यटकांना देखील इथून सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे थोडा वेळ इथे शांत राहून हे जंगल पूर्ण कसं शांत होईल याची वाट बघावं लागेल आणि त्यानंतरच कदाचित या भागात जे प्राणी आहे ते येऊ शकतील. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यू प्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे. एफडीएच्या तपासणीत कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाहीये. कलिंगडात रंग, गोडवा तसेच त्याचा आकार वाढवण्यासाठी कोणताही कृत्रिम रंग अथवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा एफडीए कडून खुलासा करण्यात आलाय. त्यामुळे कलिंगडातील भेसळीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता आता मावळली आहे. तसेच डोकाडिया कुटुंबाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इतर खाद्य नमुन्यांमध्ये अद्याप कोणतीही भेसळ आढळली नसल्याचा अहवाल एफडीएनं दिलाय. आता सगळं लक्ष फॉरेन्सिक अहवालासह बॅक्टेरियल चाचण्यांवर अवलंबून असणार आहे. तर या घटनेनंतर कलिंगडाविषयी एक प्रकारची भीती निर्माण झाली होती, मात्र कलिंगडातील भेसळीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता आता पूर्णपणे मावळलेली आहे. आपले प्रतिनिधी सचिन गाड आपले सध्या सोबत आहेत. सचिन, नेमकं काय समोर आलं एफडीएच्या अहवालात? माधवी, जेव्हा पायधुनी परिसरातील एकाच कुटुंबातील लोकांचा कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झालेला होता, तेव्हा याला कुठे ना कुठे कलिंगडातील भेसळ जबाबदार आहे का अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता एफडीएचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये कलिंगडात कोणत्याही प्रकारचं रसायन, मग तो त्याचा रंग वाढवण्यासाठी, गोडवा वाढवण्यासाठी किंवा आकार वाढवण्यासाठी कोणताही रंगाचा डाय किंवा इतर रसायन वापरलं नसल्याचा आता अहवाल समोर आलेला आहे. त्यामुळे कुठे ना कुठे कलिंगडाच्या भेसळीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता ही मावळल्याचं सध्या म्हटलं जात आहे. तसेच डोकाडिया कुटुंबाच्या घरातून त्या दिवशी त्यांनी जो खाल्लेला पुलाव, खजूर, पाण्याचे नमुने हे देखील पोलिसांनी जप्त केले होते आणि त्यामध्ये देखील अद्याप कोणतीही भेसळ अधिकाऱ्यांना सापडलेली नाही आणि त्यामुळे आता सगळं लक्ष हे फॉरेन्सिक आणि जी बॅक्टेरियल चाचण्यांचा अहवाल आहे त्याकडे आता लागलेलं आहे. माधवी, सचिन, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. सिगारेट ओढणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सिगारेटच्या किमती 17% वाढल्यात. केंद्रानं वाढवलेला कर आणि जीएसटी यामुळे दर वाढले. आघाडीच्या सिगारेट उत्पादक कंपन्या आयटीसी आणि गॉडफ्रे फिलिप्स यांनी 1 मे 2026 पासून उत्पादनांच्या किमतीत 17% वाढ केली आहे. सरकारनं तंबाखूजन्य पदार्थांवरील उत्पादन शुल्क आणि जीएसटीत मोठी वाढ केली होती. त्यातच एप्रिलमध्ये सिगारेट विक्रीत 20% मोठी घट झाल्यानं आपला नफा टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांनी ही दरवाढ लागू केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.